येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार। दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल। एकनाथ खडसेंची माहिती। गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डांची भेट घेऊन जळगावमध्ये परतल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरमधून प्रचाराचा नारळ फोडतायत, त्यामुळे आपला विजय निश्चित। सुधीर मुनगंटीवारांना विश्वास तर पक्ष प्रवेश करणं हा खडसेंचा व्यक्तिगत विषय। ते भाजपमध्ये आले तर स्वागत। मुनगंटीवारांची भूमिका। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेईल। खडसेंची इच्छा असेल तर त्यांनी पक्ष प्रवेश करावा। मोदींसाठी कुणी येत असेल तर आम्ही नक्कीच विचार करू। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। एकनाथ खडसेंची बरेच दिवस घालमेल सुरू होती। खडसेंना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला। खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा। एकनाथ खडसे स्वाभिमानी नेते, ते असं करणार नाहीत। खडसेंच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सत्तेसाठी एकत्र येणं ही दुर्दैवी बाब। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। भिवंडी आणि सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार। तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय। या संदर्भात काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव पाठवल्याची माहिती। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कुणालाही परवडणारा नाही। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्या इतके अनीस अहमद मोठे नाहीत। खासदार संजय राऊतांची टीका। वंचितच्या उमेदवारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे भाजपला मदत करण्यासाठी वंचितने उमेदवार उभे केल्यात अशी शंका येते। अंबादास दानवेंचा वंचितवर निशाणा। काँग्रेसने ठाकरे गटाला दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाला ठाकरे का घाबरतायत? नितेश राणेंचा सवाल। सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल। नितेश राणेंचा हल्लाबोल। प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रामध्ये मंत्री पदही देऊ, त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी, काँग्रेसच्या अनीस अहमद यांची ऑफर। महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर सांगलीच्या जागेवर 2 ते 3 दिवसात निर्णय होईल, दानवेंची माहिती। धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही, म्हणून भाजप आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केलं। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून फेसबुक पोस्ट करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला। महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती। 2 प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही, तर नॅशनल पार्टीची काय अवस्था आहे ते सर्वांनाच माहिती आहे। एकनाथ शिंदेंचा टोला। विदर्भात महायुतीसाठी अतिशय चांगलं वातावरण। विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकणार। पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचा निर्णय होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। महत्त्वाच्या सर्व टप्प्यातील जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटेल, शिवसेना नेते भरत गोगावले यांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या हस्ते फॉर्च्यून रुग्णालयाचं उद्घाटन। महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू, योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू, अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवारांची दौंडमधल्या जिरेगाव आणि कुरकुंभ गावाला भेट, त्यावेळी पवारांचं दमदार स्वागत। पवारसाहेब, आम्ही तुमच्या पाठीशी, गावकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। ख्रिश्चन बांधवांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार दौंडमध्ये चर्च ऑफ ख्रिस्त इथे आयोजित या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती। महत्त्वाच्या सर्व टप्प्यांमधील जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटेल, शिवसेना नेते भरत गोगावले यांची माहिती। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी पुण्यामधील उद्योजक विनोद अहिरे यांची वंचितकडे उमेदवारीची मागणी। आज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, तर शिर्डीसाठी उत्कर्षा रुपवते सुद्धा वंचितच्या संपर्कात।
नाशिक, ठाणे, संभाजीनगर, पालघरसह इतर 1-2 जागांवर शिवसेना ठाम. आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तसंच नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळांनी उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो. मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा. सरकारनं मराठा समाजाच्या मुलांना धोका दिला. मराठा समाज 100% रोष व्यक्त करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर राजकीय भूमिका घेणार नाही. ज्या उमेदवाराला पाडायचं त्याला समाजानं पाडावं. मनोज जरांगेंचं वक्तव्य. दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा. घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आमदार सुहास कांदेंच्या पुढाकारानं संजय पवार पुन्हा शिवसेनेत. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात महायुतीचा मेळावा संपन्न. मेळाव्याला राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती. मात्र भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ. अहमदनगर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. प्रचारामध्ये आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी. माझ्यावर प्रबंध लिहावा असाच माणूस मी आहे. राजू शेट्टींच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांवर प्रबंध लिहिला पाहिजे, राजू शेट्टींनी केली होती टीका. आनंदराज आंबेडकर अमरावतीमधून लोकसभेच्या रिंगणात. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवणार. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मान्य. आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया. प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता. बच्चू कडूंच्या या संभाव्य निर्णयाचं नितीन देशमुखांकडून स्वागत. या निर्णयामुळे महाविकास आघाडीची बाजू मजबूत होईल. नितीन देशमुखांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी लिहितंय. आंबेडकरांना हरवण्याचं काम काँग्रेसनं केलंय. प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्नशील असते. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा अनिकेत देशमुखांचा पुनरुच्चार. 2 दिवसात शरद पवार माढ्याच्या जागेबाबत निर्णय घेणार. अनिकेत देशमुखांची माहिती. माढा लोकसभेचे खासदार रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी जिजामाता निंबाळकर प्रचाराच्या रिंगणात. फलटण तालुक्यामधील नागरिकांशी साधला संवाद. माढ्यात निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील लढत होण्याची शक्यता. दौंडमध्ये शरद पवारांनी घेतली राहुल कुल यांचे समर्थक प्रेमसुख कटारियांची भेट. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कटारिया यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता कटारिया यांच्याकडे. शिरूरमध्ये महायुतीला धक्का. आढळराव पाटलांच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजी. खेड आळंदीचे विधानसभा समन्वयक अतुल देशमुखांचा भाजपला राजीनामा. काम करूनही पक्ष आपला विचार करत नाही. अतुल देशमुखांची खंत. आपल्याकडे ना कारखाना, ना बँक, ना कोणतीही सोसायटी, त्यामुळे बिनधास्त टीका करते. ईडी सीबीआयची भीती नाही. प्रचार सभांदरम्यान प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीकडून ज्योती मेटे यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही. म्हणून पक्षानं आपल्याला उमेदवारी दिल्याची अकोल्याचे उमेदवार अशोक हिंगे यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील मनसेतील प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित. पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न. भारतीय आघाडीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच पालघरमध्ये मेळावा. ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटलांची उपस्थिती. कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड, समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी बैठक संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे केज मतदारसंघाच्या दौऱ्यावर. यावेळी शपथ घेऊन सोनवणे यांनाच मतदान करण्याची गावकऱ्यांची भूमिका.
धुळे लोकसभा लढवण्यास शरद पवार पक्षाचे आसिफ शेख इच्छुक. ईद नंतर आसिफ शेख घेणार शरद पवारांची भेट. काँग्रेससह शरद पवार पक्षाचा धुळे लोकसभेवर दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.